तर नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी समाजाच्या आजी माजी आमदार खासदारांचं एकमत झालं। नवीन आदिवासी विद्यार्थ्यांचा विचार करून वयाची मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयोजनेतून पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या नेतृत्वात बैठक पार पडली। नवीन विद्यार्थी जोपर्यंत वसतिगृहात राहणार नाही तो शिकणार नाही, तो त्याला जाणीव होणार नाही, माहिती होणार नाही। कारण एकच विद्यार्थी 10 आणि 12 वर्ष जर वसतिगृहात राहिला तो नवीन विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही। नवीन विद्यार्थ्याला प्रवेश मिळावं, उदाहरणार्थ वयाची मर्यादा PhD साठी नाही आहे, MBBS साठी नाही आहे, MPhil साठी नाही आहे। असे एज्युकेशन घेण्यासाठी कुठे मर्यादा आहे? त्यांना तर शिकण्यासाठी स्वयोजनेच्या माध्यमातून लाभ मिळेल। विशेष बाबून पॅकेज सुद्धा आम्ही निर्माण करणार आहे। परंतु वसतिगृहात प्रवेशाचा जो विषय ती आचारसंहिता आहे, ते आचारसंहितेचं पालन करावं एवढीच अपेक्षा। आम्ही उद्याला आमच्या विद्यार्थ्यांची सगळ्यांची एक राऊंड टेबल कॉन्फरन्स लावणार आणि त्या ठिकाणी जे सक्षम विचारधारी विद्यार्थी आहेत किंवा प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आहेत त्या लोकांना सोबत घेऊन आम्ही त्याच्यावरती विचार विमर्श करायचं की पॉलिसी कशा प्रकारची असली पाहिजे किंवा त्याच्यावरती काय आपली डिमांड्स असली पाहिजे की जर तुम्ही पॉलिसी मेक करतही असाल, विशेष म्हणजे त्यासाठी काय क्रायटेरिया असेल, 30+ विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा क्रायटेरिया असला पाहिजे की त्याने त्या योजनेचा लाभ घ्यावा किंवा त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं। तर त्याचा अध्ययन करून आम्ही पुढची स्टेप समोर घेणार। तर वाशिम मध्ये गेल्या 24 तासांमध्ये साखरेच्या होलसेल दरामध्ये क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली आहे। होलसेल बाजारामध्ये साखरेचे दर 7,800 रुपये क्विंटलवर गेले, तर किरकोळ बाजारामध्ये साखर 80 ते 82 रुपये किलोवर पोहोचलेली आहे। सणासुदीच्या काळामध्ये साखरेच्या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। तर बातमी आहे अमरावती जिल्ह्यामधून। साखरेच्या वाढलेल्या दरामुळे आता चहाच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। साखर 20 रुपयांनी महागल्यानं व्यावसायिकही त्रस्त झालेले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मागील 8 दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। 65 रुपये किलोपेक्षा अधिक दराने आता साखर जी आहे ती बाजारपेठेमध्ये विकली जात आहे। त्यामुळे साखरेपासून बनणारे पदार्थ देखील आता महाग होण्यास सुरुवात झालेली आहे। ते साखरेपासून जे काही गोड पदार्थ असेल, रोजच्या दैनंदिन वापरात जर आपण पाहिलं तर साखरेचं मोठं महत्त्व आहे आणि अशातच आता साखरेचे दर वाढल्याने त्यापासून बनणाऱ्या चहाचे देखील दर वाढणार आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता सर्वसामान्यांसाठी किंवा मग लहानांपासून मोठ्या पर्यंत चहाचा गोडवा जो आहे तो महागणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। तर मुलुंडमधील अनधिकृत फेरीवाल्याच्या मुद्द्यावर मिहिर कोटेजा आक्रमक झालेत। हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी कायदा हातात घ्यायचा का, असं कोटेजांनी सवाल केलाय। भाजपचे आमदार मिहिर कोटेजा यांनी हा संतप्त सवाल केला। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना हा सवाल त्यांनी केलेला आहे। अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। तर विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये 15 दिवसांपासून पाऊस गायब आहे। धरणांची ही परिस्थिती चिंताजनक आहे। नागपूर विभागात 60% तर अमरावती विभागामध्ये 62% पाणीसाठा उपलब्ध आहे। नागपूर विभागातील बावनथडी प्रकल्पामध्ये 30% तर गोसेखुर्दमध्ये 65% पाणीसाठा उपलब्ध आहे। दरम्यान कोणत्या विभागातून किती धरणं असून त्या धरणांमधील मागील वर्षाचा आणि यंदाच्या वर्षाचा पाणी पुरवठा किती आहे ते पाहूया। तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षामध्ये किती पाणीसाठा आहे ते आपण पाहतो आहोत। अमरावतीमध्ये 446 धरणं आहेत। 2026 मध्ये 62% पाणीसाठा आहे, तर 2025 मध्ये 74% पाणीसाठा होता। संभाजीनगरमध्ये 964 धरणं आहेत। 2026 मध्ये 50% पाणीसाठा आहे, तर 2025 मध्ये 70% पाणीसाठा होता। तर 2026 मध्ये कोकणामध्ये 176 धरणांमध्ये 2026 मध्ये 89%, तर 2025 मध्ये 90% पाणीसाठा आहे। नागपूरमध्ये 384 धरणं आहेत, त्यामध्ये 2026 मध्ये 60%, तर 2025 मध्ये 69% पाणीसाठा जो आहे तो होता। नाशिकमध्ये 571 धरणं आहेत। 2026 मध्ये 78% पाणीसाठा आहे, तर 2025 मध्ये हाच पाणीसाठा 72% होता। तर पुण्यामध्ये 726 धरणं आहेत। 2026 मध्ये 89% पाणी पुरवठा आहे, पाणीसाठा आहे, तर 2025 मध्ये 90% पाणीसाठा होता। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। विदर्भासह राज्यातील बऱ्याच भागामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे। पावसाचा पत्ता नाही आणि नागपूर हवामान विभागाकडून पुढचे 8 ते 10 दिवस पाऊस येण्याची शक्यता जी आहे ती कमी वर्तवलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो महाराष्ट्रातील धरणांचा विचार केला तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये सरासरी आता फक्त 74% पाणी जे आहे
ते धरणांमध्ये आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. पावसाळ्याचे जे 4 महिने मानले जातात त्यातले बहुतांश दिवस जे आहेत ते पावसाळ्याचे झालेले आहेत. गेले 15 दिवस झाले बहुतांश भागामध्ये पाऊस गायब झालेला आहे. पावसाचा मोठा खंड पडलेला आहे आणि पुढचे 8 दिवस पाऊस येणार नाही असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी.